रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. 6 मार्च 2026 संकष्ट चतुर्थी आलेली आहे. वार शुक्रवार आहे. तर या दिवशी आपल्या इच्छा प्राप्तीसाठी आपल्याला आपली चांगली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी एक सुंदर असा उपाय सांगणार आहे. शत्रूचा नाश होण्यासाठी, नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी, आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, अगदी लग्न जमण्यासाठी ते संतान प्राप्तीपर्यंत कुठलीही आणि कितीही कठीणातली कठीण चांगली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तर बघा, तुम्हाला अर्थात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपला उपवास असेल नसेल तरीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर देवघरातल्या देवांची विधिवत जशी रोज पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करत असताना गणपती बाप्पाच्या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने का होईना 11 वेळा ओम गणगणपती नमः म्हणत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती जागेवर स्वच्छ पुसून ठेवायची आहे. अर्थात तेलाचा तुपाचा दिवा सुरू ठेवायचा आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू गंध अक्षदा फुलं खास करून तुम्हाला जास्वंदीचं लाल फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. कापसाचं वस्त्र, दोऱ्याचं जानवं करता येत असेल घरच्या घरी तर आवर्जून करा आणि बाप्पांना अर्पण करा. त्यानंतर बघा, देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला जास्वंदीच्या झाडाखाली जायचं आहे. आता जास्वंदीचं झाड हे लाल रंगाच्या फुलाचंच असावं. पांढरी जास्वंदी किंवा ऑरेंज कलरची अशा वेगळ्या कुठल्याही गुलाबी जास्वंदीच्या झाडाखाली जायचं नाही. लाल फूल ज्या जास्वंदीला येतं तिच्याच झाडाखाली तुम्हाला जायचं आहे. सगळ्यात आधी जास्वंदीच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करा. जास्वंदीच्या झाडाला तुम्ही हे पान कशासाठी नेत आहात ते सांगा आणि मी पान तोडते आहे किंवा विनंती करून तुम्ही नंतरच ते जास्वंदीच्या झाडाचं पान जे आहे ते तोडायचे आहे. त्याचबरोबर एक काडीसुद्धा त्या झाडाची तुम्हाला तोडून आणायची आहे. आता घरी आल्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच बसायचं आहे. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मात्र गंध कसा तयार करायचा तर तुम्ही हळद आणि कुंकू त्यामध्ये तूप टाकून याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि त्या प्लेटवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 टिंब साईडे 2 उभ्या रेषा काढायला विसरायचं नाही. स्वस्तिक म्हणजे सकारात्मकतेचं प्रतीक असतं. त्यामुळे कुठलंही मंगल, कुठलंही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तिथे स्वस्तिक हे काढलंच जातं. स्वस्तिक काढत असताना सगळ्या रेषा आतल्या बाजूने ओढल्या जातील अशाच पद्धतीने स्वस्तिक काढायचं असतं. स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या. ही प्लेट जी आहे ती बाप्पांच्या समोर ठेवायची. आता तुम्हाला जे पान तुम्ही आणलेलं आहे जास्वंदीचं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि तो जो गंध तुम्ही तयार केलेला आहे त्याच गंधाने तुम्ही जी जास्वंदीच्या झाडाची काडी आणलेली आहे त्या काडीने तुम्हाला तुमची इच्छा सरळ जिथे चोपडा भाग असतो ना पानाचा त्या साईडने लिहायची आहे. मागच्या साईडने खरबड वरबड असतं तिथे नाही, जिथे प्लेन भाग असतो तिथे लिहायची आहे. लक्षात घ्या, जी दांडी जी आहे ती गणपती बाप्पाकडे होईल आणि त्याचं जे समोरचं जे टोक आहे ते आपल्याकडे होईल. अशा पद्धतीनं उभ्या त्या पानावरती तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. आता इच्छा लिहत असताना पतीला नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी, मुलाला अभ्यासात प्रगती होण्यासाठी, मुलाचे लग्न ठरण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, शत्रू नष्ट होण्यासाठी तुमची जीही इच्छा असेल ती अगदी 2 ते 3-4 शब्दात तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे. आता ती इच्छा लिहून झाल्यानंतर ते पान तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायचं आहे. देठ बाप्पांकडे करायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्यावरती एक लाल फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी देखील अर्पण करायची आहे. हे पान देवबाप्पाच्या समोर ठेवल्यानंतर 3 वेळा गणपती अथर्व शीर्षणचं पठण करायचं आहे. 1 वेळा
108 वेळा ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा बाप्पांना सांगायची आहे. बघा, जास्वंदीचं फूल हे बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि त्यात लाल जास्वंदी तर खूपच तुमची इच्छा पूर्ण लवकर करेल. त्यामुळे आता हा असा उपाय केल्यानंतर तुम्हाला अर्थात बाप्पांची आरती करायची आहे. संध्याकाळी बाप्पांसाठी 21 मोदकांचा नैवेद्य करायचा आहे. बाप्पांची परत संध्याकाळी एकदा आरती करायची आहे आणि ती प्लेट जे साहित्य तुम्ही त्याच्यावर ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये तर ते संपूर्ण उचलायचं आहे. गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. म्हणजे जसं की ते पान, फूल, दुर्वा हे सगळं उचलायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पूजेचं साहित्य सोबत घेऊन जाऊ शकता. जसं की हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, तुपाचा दिवा, त्याचबरोबर धूप, कपूर हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर मोदकांचा, लाडवांचा नैवेद्य देखील बाप्पासाठी नेऊ शकता. काही नाही जमलं तर गूळ खोबरं तर आवर्जून न्या. बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे. बाप्पाच्या मंदिरात जाऊन हे संपूर्ण साहित्य आधी पूजा करायची. नंतर त्यांच्या चरणांवर तुमची इच्छा सांगून जी इच्छा पानावर आहे तीच ठेवायची. इच्छा बदलायची नाही. अगदी झाडाचं पान तोडण्यापासून ते गणपती बाप्पांना अर्पण करण्यापर्यंत इच्छा ही एकच असावी. आता बघा, हे जे आहे हे तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. तिथे जमलं तर परत 108 वेळा ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करा. 1 वेळा अथर्वशीर्षांचं पठण करा. थोडा वेळ मंदिरामध्ये बसा आणि नंतर घरी या. एक गोष्ट लक्षात घ्या, मंदिरामध्ये जात असताना वाटेत कुठेही थांबायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही, सरळ जायचं आणि येतानासुद्धा कुठेही थांबायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. आपण जेव्हा उपाय करायला जात असतो तेव्हा सरळ मंदिरातून घरी अशा पद्धतीनेच यायचं. उपाय कुणालाही सांगायचा नाही. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्ही हा दुसऱ्यांना सांगू शकता की त्यांना देखील याचा फायदा होईल आणि त्यांची देखील मनोकामना पूर्ण होईल. त्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय कुणालाही सांगायचा नाही. आता बघा, तुम्ही ही सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये विश्वास हा हवाच. होईल का, होणार की नाही, कसं होईल याकडे लक्षच द्यायचं नाही. बाप्पा माझी इच्छा पूर्ण करतील, कारण की माझी ही चांगली इच्छा आहे. यासाठी खूप प्रयत्न सुरू आहे. मी कुणाचं वाईट केलं नाही, माझंही कधी वाईट होणार नाही. याच हेतूने तुम्हाला तो जो उपाय आहे तो करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही हा उपाय सकाळीच करायचा आहे. 11 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. व्हिडिओची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.